आता आपण ऐकणार आहात सायलेंट स्प्रिंग आणि रिचेल कार्सन. लेखक दीपा देशमुख. वाचक अस्मिता दाभोळे. 1960च्या दशकात प्रगत देशांमध्ये हरित क्रांतीची एक लाट उसळली. शेतीतलं उत्पादन वाढावं यासाठी अनेक संशोधनं, अभ्यास होऊन नवनव्या गोष्टी शोधल्या गेल्या. याचवेळी हायब्रिड बी बियाणांचा देखील शोध लागला. तसंच पिकांवर कीड पडू नये यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचाही शोध लागला. यातच भर म्हणून आधुनिक तंत्रज्ञान यांच्या वापरानं शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवायला सुरुवात झाली. या यशाचा आनंद साजरा करत असतानाच 1962च्या सप्टेंबर महिन्यामध्ये सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकानं कृषी क्षेत्रातल्या मिळत असलेल्या तथाकथित यश वाटणाऱ्या कल्पनेला एक मोठा धक्का दिला आणि लोकांना खडबडून जागं केलं. संपूर्ण जगभर खळबळ माजवणाऱ्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाची लेखिका होती रिचेल कार्सन. सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात असं सनसनाटी किंवा खळबळ माजवण्यासारखं होतं तरी काय? निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर या पुस्तकात चर्चा करण्यात आली होती. पृथ्वीवर असलेली माती, पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड याबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रिचेल हिनं या पुस्तकात केली होती. शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रिचेलनं सरकारकडे केली होती. रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांची फार मोठ्या प्रमाणात माणसाला किंमत मोजावी लागेल असा इशारा तिनं या पुस्तकातून दिला होता. Sample complete. Ready to continue?